नांदणी नदीतील वाळू उपसा मंजुरी रद्द करा. आरपीआय आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मंजुरीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आणि शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान. हरित लवादाची बंदी असतानाही शिवनी वांगी हद्दीतील नांदणी उपनदीत वाळू उपसा टेंडरला देण्यात आली होती मंजुरी. या प्रकरणी सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा आहे सुरू. मात्र प्रशासनाकडून लेखी खुलासा ठोस निर्णय नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत संताप केला व्यक्त. आंदोलनाचे नेतृत्व आरपीआय सांगली जिल्हाध्यक्ष माननीय महादेव हवाळ आणि शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय विजय माळी यांनी केले. प्रशासनाने येत्या 4 दिवसात या गंभीर विषयाची दखल घेतली नाही तर सोमवार दिनांक 22/12/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर डोकं आपटून घेणे आंदोलन करण्याचा दिला इशारा. तसेच मागणी मान्य न झाल्यास थेट पुणे महसूल आयुक्त कार्यालयावर देणार धडक. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना दिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केला निर्धार. बंद होत नाही. वाळू उपसा ठेका बंद. तात्काळ वाळू उपसा ठेका बंद. नांदणी नदीवरील वाळू उपसा ठेका बंद. नांदणी नदीवरील वाळू उपसा ठेका बंद. वाळू उपसा ठेका बंद केल्याशिवाय वाळू उपसा ठेका बंद केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या वरी अन्याय होणारा वाळू उपसा ठेका बंद. शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करणारा वाळू उपसा ठेका बंद. वाळू उपसा अन्यायकारक बंद. वाळू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वाळू उपसा ठेका बंद. वाळू उपसा ठेका बंद. नांदणी नदीवरील वाळू उपसा ठेका बंद. तालुक्यातील नांदणी नदी जी आहे त्या नांदणी नदीवरील वाळू उपशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका मंजूर केलेला आहे. आणि नांदणी नदी जी आहे ती कडेगाव तालुक्यातील येराळा नदीची उपनदी आहे आणि या उपनदीच्या येराळा नदीच्या शेजारीच या उपशाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं ती जी काय मंजुरी देण्यात आलेली आहे ती मंजुरी पर्यावरणासाठी घातक आहे, शेतकऱ्यांसाठी नुकसानीची आहे. कारण तिथला शेतकरी वर्ग आता चिंताग्रस्त आहे. या वाळू उपशामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं आहे, त्यांच्या आरोग्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्याचबरोबर त्या नदीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या ज्या काही विहिरी आहेत, जॅकवेल आहेत, रिंगा आहेत, त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. भविष्यामध्ये जे काही महापूर येतात त्या महापुरामुळे हे सगळं मोडीत निघणार आहे, त्यांचे पाईपलाईन खराब होणार आहेत आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याची ही प्रमुख मागणी आहे. दुसरी गोष्ट, येराळा नदीवरती हरित लवादाची बंदी आहे वाळू उपशासाठी आणि ती बंदी असताना ही नांदणी नदी ही येरळीची उपनदी आहे आणि त्यामुळं हा नियम ही कोर्टाचा आदेश या उपनदीला सुद्धा लागू होतो. त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून या नांदणी नदीवरील जो वाळू उपशाला मंजुरी दिली आहे ती तात्काळ रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. यासाठी आम्ही गेले 1 महिन्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर गट आणि शेतकरी संघटना यांच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करत आहोत. या अगोदर आम्ही आंदोलनही केली आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ही गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी जर याची गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही येत्या 22 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांच्या पायरीवरती डोकं आपटून घेण्याचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ठेका रद्द झाला पाहिजे आमची प्रमुख भूमिका आहे. यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान आणि शेतकऱ्यांची होणारी हानी ही कसल्यापर्यंत थांबली पाहिजे. ही न थांबल्यास इथून पुढचे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाची करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. प्रमुख मागणी अशी आहे की आज जिल्हाधिकाऱ्यांनी जो लिलाव मंजूर केलेला आहे, खरं तर गेली 40 ते 50 वर्षात आतापर्यंत 4 ते 5 सरकार होऊन गेली, पण कोणत्याही सरकारनं त्या दोन्ही नदीवरती हरित लवादाची बंदी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं परमिशन, कोणत्याही प्रकारचा गट मंजूर केलेला नाही. पण आज असं काय घडलं की या ठिकाणी
सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करण्याचं परमिशन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या हरित लवादाने बंदी घालण्याचं कारण काय, तर त्या नदीमध्ये वाळू तेवढी प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध नाही. पर्यावरणाचं संवर्धन एका ठिकाणी सरकार म्हणते करायचं आहे आणि एका ठिकाणी पर्यावरणाची हानी करण्यासाठी सरकार या ठिकाणी एक प्रकारचं एक षडयंत्र रचल्यासारखं आम्हाला वाटते. आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे. हे या नदीमध्ये असणारे आमचे जाटविले आहेत, विहिरी आहेत, रिंग आहेत. आज बघायला गेलं तर चोरीने वाळू गेलेलं आहे, त्यामुळं फार प्रमाणात वाळू त्या ठिकाणी कमी राहिले आहे. त्यातमध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांनी परमिशन दिल्यामुळे उद्या आमच्या रिंगा महापुरामध्ये पूर्णपणे निकृष्ट होणार आहे. या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला दुष्काळाला सामोरे जावं लागतंय. पण असं या गंभीर लिलाव मंजूर करण्यामुळं उद्या आमचा शेतकरी देशोधडीला लागणार आहे. या ठिकाणी वाळू वाहतूक होते, त्या वाळू वाहतुकीमुळे त्या रस्त्याची दयनीय अवस्था तयार झालेली आहे आणि त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण निर्माण झाले आहे. त्या प्रदूषणामुळं शेती बाधित होत आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेला काय त्यांच्याकडनं आलेला आहे? खरं तर जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जी मागणी केलेली आहे, आम्हाला असं वाटत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामुळे वरती आमच्या ठोस काहीतरी कारवाई करतील असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही आम्हाला म्हणलं की ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही त्या ठिकाणची काय माहिती देतो, आमच्या तहसीलदारांना खाली कळवतो किंवा काय. पण तात्काळ आमचं मत आहे की शेतकऱ्यांसाठी जो काय ते हिताचा निर्णय घेतला पाहिजे, तो म्हणजे हा लिलाव तात्काळ थांबवला पाहिजे. आणि त्या ठिकाणी प्रदूषण जे काय झालेल्या वाहतुकीमुळे त्याची शेतीचं नुकसान झालं. त्यामध्ये प्रमुख आमच्या शेतकऱ्यांच्या रोडलगत बागा आहेत, त्यांच्या द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्या द्राक्ष बागेंचं पंचनामा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ करायला लावून जी काही नुकसान भरपाई झालेली आहे शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि हा वाळू उत्खनन होणारा हा लिलाव तात्काळ मागे घेतला पाहिजे, एवढी आमची प्रमुख मागणी.